हॅलो एव्हरीवन, मी आयुषी आणि आज मी तुम्ही सगळ्यांना आपला चौथा लेसन जो आहे संस्कृतचा विद्यालयः ते मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन म्हणजेच की ट्रान्सलेशन करून सांगणार आहेत. आणि ही ॲक्टिव्हिटी वर्षा मॅमनी मला दिलेली आहे. चला तर मग सुरू करूया. एषः विद्यालयः अत्र छात्राः शिक्षिकः शिक्षिकाः च सन्ति. म्हणजेच एषः विद्यालय म्हणजे हा विद्यालय. अत्र छात्राः शिक्षकाः म्हणजेच इकडे मुले, सर. शिक्षिकाः च सन्ति याचं म्हणजे आहे की आणि टीचर्स आहेत. टीचर म्हणजे जे आपल्या वर्षा मॅम, CK मॅम जे पण आहेत ते. आणि सर म्हणजेच की आपले निखिल सर होते पण त्यांनी आता स्कूल सोडली. आणि मुले म्हणजेच आपले की स्टुडंट्स. आता जाऊया आपल्या दुसऱ्या पॅरेग्राफकडे. एषा षड्नकयंत्र प्रयोगशाला अस्ति. एतानि षड्नकयंत्राणि सन्ति. म्हणजे ही कम्प्युटरची प्रयोगशाला आहे आणि पुढची लाईन हे कम्प्युटर्स आहेत. आता आपण जाऊ आपल्या थर्ड पॅरेग्राफमध्ये. एतत् अस्माकं विद्यालयस्य उद्यानम् अस्ति. उद्याने पुष्पाणि सन्ति. वयम् अत्र क्रीडामः पठामः च. तर मग याचं मीनिंग आहे की हा आपल्या शाळेचा बगीचा व गार्डन आहे. त्यात फुलं पण आहेत. आम्ही इकडे अभ्यास करतो आणि खेळतो. मग तुम्ही इकडे हा बगीचा बघितलाच आहेत की ते तिकडे खेळत आहेत. तिकडे बागसारखं आहेत आणि ते अभ्यास पण करतात तिकडे व खेळतासुद्धा. आता आपण जाऊ आपल्या नेक्स्ट पेजवर. हा आपला चौथा पॅरेग्राफ आहे आणि याच्यात डायलॉग्स होतात आहेत. म्हणजे इकडे दोन मित्र आहेत, ते एकामेकाशी बोलत आहेत, त्याला आपण डायलॉग्स बोलतो. तर मी रीड करते. रिचा,